कोकण आहे. तू पण, मी पण आणि आपण सगळे कोण आहे? अरे भूताचा काय एक्सपिरियन्स आला का विचारलो. धनंजय माने तेच राहतात का? टक टक. तर तुमच्यामध्ये असं कोण होतं जे नेहमी सेटवरती लेट यायचं? या सिरीजमध्ये तुम्हाला आमचे एक वेगळे लुक बघायला मिळतील आणि त्यात मी तर लय डेंजर दिसतोय, त्याच्यामुळे तुम्हाला मजा यायला बघताना तो लुक. मनात कपट नाहीये, काहीच नाहीये. जे आहे ते तोंडावर आहे भाई. मी हे बोलतो ते आहे, ते बोलतो ते आहे. तू म्हणालीस ते मला अगदीच नाही पटलं, कारण नाटकाला खूप चांगले दिवस झाले आणि नाटकं खूप छान सुरू आहेत आणि त्याला प्रेक्षक देखील चांगला प्रतिसाद देत आहेत. आपण जेव्हा लहानपणापासून पिक्चर बघतो तर आपले ड्रीम सीन असतात ना, हो. की यार मला पण ना अशा माझ्या वाटेला असा कुठला तरी सीन यायला पाहिजे जिथे मी रडतोय, असं होतंय तसं होतंय. तर तसे आमच्या वाटेला काही सीन्स आले, रोमॅन्टिक सीन्स आले. खरं सांगू तर कोकणात शूट करतोय याहून सुंदर गोष्ट असू शकत नाही. प्रत्येक ठिकाणची मजा वेगळी आहे, प्रत्येक कामाची मजा वेगळी आहे, प्रत्येक सेटअपची मजा वेगळी आहे. त्यामुळे हे काम करताना वेगळी लोकं होती, वेगळी माणसं होती आणि त्या प्रत्येकाकडनं काहीतरी शिकायला मिळालं, नवीन काहीतरी बघायला मिळालं. कलाकाराची हीच ताकद आहे की तुम्हाला सगळं जगून बघता येतं. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, सध्या डिजिटलायझेशनचं युग आहे. सिनेमा पाहण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सुद्धा बदलल्यात आणि त्यामध्ये एक नवा कोरा फॉर्म आलाय, तो म्हणजे वेब सिरीजचा. मग यामध्ये आपले मराठी चित्रपट कसे काय मागे राहतील? मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आता एक नवीन जॉनर आहे, तो म्हणजे हॉरर कॉमेडीचा. आणि यामधलीच एक वेब सिरीज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतीये, ती म्हणजे पौर्णिमेचा फेरा. आणि याची संपूर्ण स्टारकास्ट आज आपल्यासोबत न्यूज अनकटच्या प्लॅटफॉर्मवर आली आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार. तुम्हा सर्वांचं न्यूज अनकट मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. 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 तर सर्वप्रथम कसा वाटला तुमचा एक्सपिरियन्स मला ऐकायचा आहे. लेडीज फर्स्ट. ओके. खूप छान एक्सपिरियन्स, खूप छान होता शूटिंगचा पण. आणि आता सीझन रिलीज झालाय काल, सो तो बघतानाचा पण एक्सपिरियन्स खूप छान होता. ओके. ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगेन तर खूपच कमाल, कारण की मंदार, मी आणि निखिल आम्ही तिघं एकमेकांना ओळखत होतो आधीपासून, कारण की एकांकिका करायचो आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमधून. आम्ही कधी काम नव्हतं केलेलं, पण आम्ही एकमेकांचे कॉम्पिटिटर होतो, त्यामुळे एकमेकांची कामं बघितलेली, पण कधी संधी नाही आली की एकत्र काम करण्याची. पण या सिरीजच्या निमित्ताने एकत्र तिघांनी आम्ही काम केलं. मग त्यात निकिता पण आली, मग सेकंड सीझनपासून वगैरे. पहिल्या सीझनमध्ये आम्ही तिघंच होतो आणि खूप धमाल आली. आणि आम्ही जसे आहोत ऑफ स्क्रीन तसेच ऑन स्क्रीन आहोत, तसे आम्ही ते काम केलंय आणि त्याच्यामुळे तसं काम आमचं झालंय. आणि सिरीज आता आउट झाली सुद्धा आहे आणि तिसरा सीझन आलाय आणि सगळे एपिसोड लाईव्ह झालेले आहेत आपले. येस. सो ते तुम्हाला बघता येईल आणि मग तुम्हाला कळेल की आम्ही किती गंमत करतो ऑफ स्क्रीन आणि ती ऑन स्क्रीन पण तेवढीच करतो. सो तुम्हाला ती बघायला मिळेल. ओके. आम्ही खूप धमाल केली सगळ्यांना, तर यांनी तेच सांगितलं. हम्म. पण खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता. हे जे काम आहे ना, ते कायमस्वरूपी लक्षात राहणारं काम आहे आणि एक वेगळं काम केल्याचं एक समाधान मिळालं त्या निमित्ताने. आणि शुभम प्रोडक्शनमुळे ते करता आलं, Yes. त्यामुळे त्यांचे आभार, कारण त्यांनी ही संधी आम्हाला दिली आणि त्यांना असं वाटलं की हे करू शकतील आणि आम्ही ते केलंय 100% देऊन. आणि आता त्याचं प्रेम मिळतंय आम्हाला पहिल्या सीझन पासूनच. लोकांना ते आवडतंय, प्रेक्षकांना सगळ्यांना आवडतंय आणि तिसऱ्या सीझनला पण खूप छान प्रतिसाद सुरुवात झाली. म्हणजे येस, आता. पटापट लोक लाईक करतायत, व्ह्यूज येत आहेत आणि कमेंट्स पण एवढ्या पॉझिटिव्ह येत आहेत ना. तर ते बघून ना, आपण जी मेहनत घेतली आहे, जे काही सगळ्यांनी काम केलंय, प्रत्येकाची मेहनत आहे क्रू टीमची, तर ते सगळं मग असं ते दिसतं की अरे यार, सगळ्यांची मेहनत आहे आणि त्याचं रूपांतर ह्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि ह्याच्यात नाही येतंय. सो खूप भारी वाटतंय. येस. नक्कीच मंडळी, आता आपल्या सर्वांचं म्हणजे महाराष्ट्राचा जो लाडका आहे तो म्हणजे मंदार मांडवकर. तुझं जे पात्र आहे, मला त्या पात्राबद्दल ऐकायचंय. ओके. ह्या सिरीजमध्ये माझ्या पात्राचं नाव आहे संकेत. मी संकेत अवधूत अमय, आम्ही असे 3 मित्र दाखवले. तिन्ही वेगवेगळ्या टोकाचे मित्र आहोत आणि मी त्यांच्यापेक्षा एक वेगळ्या टोकाचा आहे, कारण तो एकतर हा उद्धट आहे, ह्याच्या तोंडात जे येतो तो पटकन बोलून टाकतो आणि खूप जुगाडू माणूस आहे. वाक्य आणि शब्द कमी, त्याच्या तोंडात शिव्या खूप जास्त असतात. आणि पण एक ही गोष्ट आहे, इतर जुगाड आणि त्या सगळ्या गोष्टी असल्या तरी त्याला मैत्री खूप त्याची प्यारी आहे. त्याला मित्र अजिबात त्याला सोडवत नाही. पहिला सीझन आणि आपल्या प्रेक्षकांनी फर्स्ट आणि सेकंड सीझन बघितला असेल तर तो
लालची झालाय, सगळ्या गोष्टी आहेत, पण किती झालं तरी त्याला मैत्री सोडवत नाही. असं एक बेसिक माझं हे कॅरेक्टर ह्या सिरीज मध्ये. ओके. आणि आता मला एक ऐकायचं म्हणजे पूर्ण वेबसिरीजची जी जान असते ती म्हणजे त्यामधली एक मुलगी असते, एक ग्लॅमरस पात्र, ती म्हणजे निकिता बंदावणे. मला तुझ्या पात्राकडून सुद्धा ऐकायचं की तू ओरिजिनली जशी आहेस ते आणि तुझं पात्र ते दोन्ही साकारताना तुला काय वेगळं वेगळं एक्सपेरिमेंट्स करावे लागले? आमच्या सिरीजची मेन नायिका जी आहे ती म्हणजे स्नेहल, येस. जी भूत करते जेन्युअनली. कारण तिचा चेहरा पूर्ण ओरिजिनल दिसत नसला तरी ती मेकअपने तिने जे काही इम्प्रेशन पाडलंय ना ते खूप कमाल आहे आणि लोकांना ते आवडतंय. म्हणजे सगळे कॅरेक्टर फेसने लक्षात राहतात, पण ती तिच्या भूताच्या रोलने खूप लक्षात राहिली आहे. दुसरी म्हणजे प्राची, जी वैशालीचं कॅरेक्टर करते याची गर्लफ्रेंड म्हणून. येस. ती सुद्धा एक गोड मुलगी आहे, सो तिचं सुद्धा कॅरेक्टर तेवढंच छान आहे. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर एक हर्षा हे कॅरेक्टर मी करतेय. सरळ, सोज्वळ आणि चांगली मुलगी आहे, पण उद्धटही आहे, जी संकेतशी खूप भांडते. तोडीस तोड उत्तर देणारी मुलगी आहे, पण ती अवधूतवर इतकं प्रेम करते की त्याच्यासमोर ती गोड आहे. लाजला. ओके. म्हणजे अवधूतसाठी ती काहीही करेल, कारण आता तिला माहिती आहे तो तिला तिच्या आयुष्यात हवाय. पण सध्या हर्षाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी चालू आहेत ना की ज्या तिलाच माहित नाहीयेत. ती तिचं आयुष्य जगतीये साध्या पद्धतीने, पण तिच्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी घडतायत ज्या यांना माहिती आहेत पण तिलाच माहित नाहीये. आणि जेव्हा तिला कळेल तेव्हा काही घडू शकतंय काही, तर या सगळ्या गोष्टी सिरीज मध्ये. ओके. तर हर्षावर ज्याचं प्रेम दडलंय तो म्हणजे निखिल बने, म्हणायचं तर अवधूत. तर तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील? माझं पात्र अगदीच वेगळं होतं, माझ्यासारखं नव्हतं. म्हणजे मी जसं आहे त्याच्या विरुद्ध माझं पात्र होतं, त्यामुळे ते करताना खूप मजा आली. काहीतरी Okay. वेगळं करायला मिळालं आणि करताना मजा येत होती. अगदी शांत, थोडा भित्रा असं असं ते अवधूतचं कॅरेक्टर, जे की मी नाही आहे. आणि ते करताना खरंच खूप असं म्हणजे ते खूप कंट्रोल करावं लागत होतं. आणि ते खरं तर माझ्यासाठी टास्क होतं आणि मजा आली ते करताना. खरं तर अशा पद्धतीचंही काम करून बघूया किंवा करता आलं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचे काय लिमिटेशन्स आहेत किंवा त्याला कसं आपण अजून छान पोर्ट्रे करू शकतो, की त्यात अजून कशा गोष्टी आपण शोधू शकतो, त्याची एक गंमत होती. आणि ते करताना सगळ्यांनीच मदत केली होती. माझं असं काही नाही, आम्ही एकमेकांना काम करताना खूप बऱ्याच गोष्टी मदत करायचो, सांगायचो की कॅरेक्टरला काय जात असेल तर बारीक बारीक गोष्टी. सो ते सगळं सगळ्यांनी डिझाईन केलेलं कॅरेक्टर असं ते आहे. आणि खूप चांगला मुलगा असं मी प्ले चांगला केलं. मुलगा. गुणी मुलगा, साधा, ऍक्टिंग सारखा. मॅरेज मटेरियल. सिद्धेश नागवेकर, मला तुझ्याकडून ऐकायचं तुझ्या पात्राबद्दल. माझ्या पात्राचं नाव आहे अमेय. Yes. प्रत्येक ग्रुपमध्ये आणि प्रत्येक आपल्या मित्रांच्या टोळीमध्ये अमेय तुम्हाला सापडेल. हो. कारण की अमेय असं आहे की तो एकतर मिश्किल पण आहे, पण तो तेवढा अभ्यासू सुद्धा आहे. आणि म्हणजे सगळ्यांना धरून खरा नाही, अमेयाबद्दल बोलतोय आपण. सो तो अभ्यासू आहे, म्हणजे कुठली सिच्युएशन आली की लगेच तो जरा पुढचा विचार करून की चारी बाजूने विचार करून घाईघाईत निर्णय न घेता की बाबा काय करूया, कसं करूया. त्याच्याकडनं कधी कधी काय म्हणतात कॉमेडी पण घडते. आणि तो म्हणजे त्याचं ते इंटेन्शन नसतं, पण तो करतो ते आणि असं होतं की अरे काय करतोय, वेडा आहे का असं. पण तो खूप विचारपूर्वक निर्णय घेणारा आणि अगेन दोघांना धरून ठेवणारा, म्हणजे मित्र मैत्री जपणारा आणि सगळ्यांना धरून ठेवणारा असं ते कॅरेक्टर आहे. आणि खऱ्या आयुष्यात मी थोडाफार तसा आहे. थोडाफार तसा. सो आणि कायमस्वरूपी सिंगल, संघटनेचा अध्यक्ष तो अमेय असा तो आहे, जो की त्याला काहीच घडत नाही त्याच्या आयुष्यात, पण त्याला मित्र हवे. पण तो असा आहे की चालेल पोरगी नाही पण मी मित्र आहेत ना माझ्यासोबत, बस बाकी काही नको मला. सो असं ते पात्र आहे. नक्कीच खूप वेगवेगळे पैलू जे आहेत ते या वेब सिरीज मध्ये तुम्ही कव्हर केलेले आहेत. आणि असे जे वेब सिरीज आहेत अशा टाईपचे फार कमी येतात, पण ते प्रेक्षकांना आवडतात सुद्धा. पहिला आणि दुसरा सीझन तुमचा धम्माल गेलाय आणि आताच 3 एप्रिल 2026 तो युट्यूबवर रिलीज सुद्धा झालाय. पण त्याआधी जेव्हा मी स्वतःहून सोशल मीडिया पाहिलं, बऱ्याच जणांचे असे प्रश्न होते की तिसरा सीझन कधी येणार, तिसरा सीझन कधी येणार, इतका लेट का झालं तिसरा सीझन? आमचा पण तोच प्रश्न होता प्रोडक्शनला की तिसरा Okay. सीझन तुम्ही कधी करताय. कारण आम्हाला पण माहित नव्हतं. मुळात जेव्हा पहिला सीझन आला तेव्हा पहिल्या सीझनचा वेगळा शूट केला होता. ओके. हा, आम्ही सगळ्यांनी एंड वेगळा होता तो, कथेत पण तो एंड वेगळा होता, गोष्ट ज्यांनी लिहिली होती तो. आणि तिसऱ्या चौथ्या एपिसोडला प्रेक्षकांचे असे रिप्लाय यायला लागले, प्लीज आता तुम्ही ही सिरीज थांबवू नका, याचा सेकंड सीझन काढा. आणि हे आम्हाला पण माहित नव्हतं की सेकंड सीझन येईल. डायरेक्ट जसं प्रेक्षकांना 6वा एपिसोड दिसला तसाच आम्हाला 6वा एपिसोड दिसला होता. आणि 6व्या एपिसोडला आम्हाला कळलं, अरे बापरे, सेकंड सीझन पण येणार आहे.
सेकंड सीझन यायला पण थोडा उशीर झाला, कारण ऑफकोर्स काहीच तयारी नव्हती लेखकाची आणि सगळ्याच. मग ते सगळं क्रिएट करायला वेळ गेला. सेकंड सीझन नंतर तिसरा सीझन हे येणार होतं, हे प्रेक्षकांना पण माहिती होतं, आम्हाला पण माहिती होतं. पण आमचा लेखक खूप वेळ घेत होता. ओके. हा, ते आमच्या पण बघणार आहेत हो, अगदी अगदी अगदी. आणि आता कसं तिसरा आला त्यामुळे टेन्शन नाही त्याच्यामुळे. आणि वेळ घेत होता याचा अर्थ, कारण तिसरा सीझन कन्क्लुजन उत्तर आहे पहिल्या आणि सेकंड सीझनचं. त्याच्यामुळे त्यांनी जो वेळ घेतलाय तो प्रेक्षकांना नक्की आवडेल. कारण थर्ड सीझन हा त्याच्यासाठी जितका टास्क होता लिहिण्यासाठी, तसा आम्हा सगळ्यांसाठी काम करायला पण तो टास्कच होता. कारण त्या थर्ड सीझनमध्ये ह्युमर जरी कमी असला थोडासा, इमोशन खूप जास्त आहेत, इमोशनल गोष्टी खूप घडत आहेत. खूप काय म्हणू आपण, VFX या झोनचे, टेक्निकल या झोनचे खूप साऱ्या गोष्टी आहेत थर्ड सीझनमध्ये. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जरा तिसरा सीझन यायला उशीर झाला. आम्ही सगळेच सॉरी म्हणतो प्रेक्षकांना, की कारण थोडंसं टेक्निकल गोष्टी किंवा क्रिएटिव्ह गोष्टी ह्यांना आपण जर वेळ घेतला तर ते प्रेक्षकांना आवडेल. म्हणजे घाईघाईत केलं तर ती गंमत निघून जाते असं. नक्कीच. आणि माझा पुढचा प्रश्न असा, निखिल दादा आणि तुला सुद्धा मंदार दादा, की तुम्ही दोघं कॉमेडी करता हे सुद्धा, पण त्यासोबतच हॉरर जो पार्ट आहे ते दोन्हीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणतं अवघड आहे आणि तुम्हाला पर्सनली काय आवडतं? नाही, दोन्ही अवघड आहे असं हे नाही. म्हणजे कुठलीच गोष्ट सोपी नाही आमच्यासाठी तरी. आणि कुठली गोष्ट आवडते असं म्हणशील तर दोन्ही आवडतं, कारण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही हास्य जत्रेत हा एक फॉर्मॅट वेगळा आहे, आणि आता युट्यूब सिरीज हा एक फॉर्मॅट वेगळा आहे. शेवटी तुमच्या तिकडे हास्य जत्रेला 11 कॅमेरा सेटअप असतात, आपल्याकडे सिरीजला 2 कॅमेरा सेटअप किंवा 1 कॅमेरा सेटअप असतो. तर आमच्यासाठी ती एक नवीन गोष्ट होती, कारण 2 कॅमेरा सेटअप वरती बऱ्याच वर्षांनी आम्ही काम करत होतो. कारण ते जरा आमचा गोंधळ उडाला होता पहिल्या सीझनला, काही तास किंवा 1 दिवस असं आपण म्हणू. कारण ते ऍडजस्ट व्हायला, त्या सगळ्या गोष्टी करायला थोडा वेळ लागत होता, कारण आम्हाला सवय नव्हती. आता तुझा क्लोज लागला, आता तुझा हा मार्क आहे, अरे बापरे, आम्ही सगळे गांगरायचो, आता करायचं काय. पण हरकत नाही, पण आम्ही मजा केली. दोन्ही गोष्टी आवडतात, दोन्ही गोष्टी अवघड पण आहेत, आणि दोन्ही गोष्टींमधून आम्ही बरंचसं शिकलो असं. तू म्हणाली तशी तू म्हणालीस की तू तिकडे विनोदी काम करतोस आणि इथे असं हॉरर, कुठलं काम जास्त आवडतं? तर मला असं वाटतं की मला काम करायला आवडतं. त्यामुळे ज्या ठिकाणी जातो तिथलं काम करायचं, पुढे निघून जायचं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची मजा वेगळी आहे, प्रत्येक कामाची मजा वेगळी आहे, प्रत्येक सेटअपची मजा वेगळी आहे. त्यामुळे हे काम करताना वेगळी लोक होती, वेगळी माणसं होती, आणि त्या प्रत्येकाकडनं काहीतरी शिकायला मिळालं, नवीन काहीतरी बघायला मिळालं. त्या कामाची पद्धत कळली की हे काम कशा पद्धतीने केलं जातं, किंवा ह्या पद्धतीचं काम आपण जास्त केलं नाहीये, तर हे करून बघितलं पाहिजे, किंवा अशा पद्धतीची काम आपण केली पाहिजेत. त्याने पण वेगळा फरक पडतो तुमच्या कामामध्ये. त्यामुळे त्या गोष्टी करायला मजा आली. आणि तुम्हाला सिंगल कॅमेरा सेटअप मध्ये कसं तुम्हाला कंट्रोल अभिनय करावा लागतो खूप. तुम्हाला, कारण तुमचे क्लोजेस असतात, तर तुम्हाला त्या गोष्टी खूप लक्षपूर्वक कराव्या लागतात. तर ते कसं करायचं, कारण पुढे जाऊन आपल्याला कधी करावं लागलं तर त्यासाठीच्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बेसिक. त्या निमित्ताने आम्हाला या 3 सीझनमध्ये ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि त्याची काही गणित असतात ती कळली, त्या टेक्निकल गोष्टी कळल्यात. काय म्हणजे कसं आहे, कलाकाराला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. म्हणजे लेन्स कोणती लावले, कितीची लेन्स लावले, म्हणजे काय दिसणार आहे, केवढा दिसणार आहे, हे पण माहिती असायला हवं. तर आपण काम, नुसतं ऍक्टिंग आली म्हणजे काम आलं असं नाही, तर त्यात सगळ्या गोष्टी माहीत करून ते काम करणं, त्याची वेगळी मजा आहे. त्यामुळे त्या गोष्टी आम्ही सगळे विचारायचो की काय आम्हाला सांगा कसं काय. असं नाही की उभं केलंय आणि नुसतं बोलतोय. तर ती पण एक गंमत होती, आणि त्या गोष्टी शिकण्यात पण वेगळी गंमत आहे. त्यामुळे काम करणं हा एकमेव मोटिव्ह होता सगळ्यांचा, चांगलं काम करणं. त्यामुळेच प्रेक्षकांचं हे प्रेम आता जे आम्हाला मिळालंय पहिल्या सीझन पासून, ते असं कायम आहे. त्यामुळे याच्या पुढे देखील आम्हाला असं छान काम करायचंय, आणि ते काम लोकांना आवडणारच कायमस्वरूपी. त्यामुळे थँक्यू सो मच प्रेक्षकांना, कारण ते कायम पहिल्यापासून आम्हाला खूप प्रेम करतायत, आणि ते सतत मंदार म्हणाल तसं की अजून आणा, हा म्हणजे ते असं गरजे वाटायला लागले प्रेक्षक मला सगळे, की करा, अरे आम्ही वाट बघतोय तुमच्यासाठी. आणि ते खूप आपुलकीनं आणि असे प्रेमाने विचारतात. त्यामुळे खूप हे अशा रिॲक्शन आलं की खूप भारी वाटतं.
यात मी एक ऍड करीन, कारण की पहिला जो सीझन आला ना तेव्हा हो. कोणाच माहिती नव्हतं. समंदर म्हणाला की दुसरा येणार आहे वगैरे, आणि शेवटी एंडला स्लेट आली 6व्या एपिसोडच्या नंतर की कमिंग सून, आणि ऑक्टोबरची म्हणजे जवळजवळ 1 वर्षानंतरची डेट होती की ऑक्टोबरमध्ये येईल वगैरे असं. सो लिटरली लोकांच्या खाली कमेंट्स होत्या की काय तुम्ही काय इतका वेळ का घेताय, काय बाहुबली बनवताय का, हे काय बनवताय, म्हणजे पॉझिटिव्हली त्यांनी ते खूप प्रेम दिलं आम्हाला की हो. म्हणजे पॉझिटिव्हली कमेंट असं होतं की काय करताय तुम्ही, लवकर आणा यार, इतका काय आम्ही ही स्टोरी विसरून जाऊ, इतका हो, का हो. वेळ घेताय तुम्ही, लिंक लागली आम्हाला, पुढे बघायचं काय होतंय. सो ते खूप वर्क झालं, आणि त्याच्यामुळे दुसरा सीझन आणि तिसरा सीझन आता आलाच आहे. सगळे एपिसोड आउट झाले, तर तुम्ही लवकर लवकर बघा. हो हो नक्कीच. तुम्ही सगळ्यांनी धमाल केली, आणि त्यामध्ये जसं आता निखिल दादाने सांगितलं की लोकेशन पण फार महत्वाचं हो. असतं. तर तुम्ही ज्या ज्या लोकेशन्स मध्ये शूट केलं तिथे काही असा प्रसंग होता का? कारण तुम्ही हॉरर शूट करताय म्हटल्यावरती असा काही प्रसंग होता का तुमचा घडला? अजिबातच नाही, कारण आम्हीच एक हॉरर आहोत तिघं. एक साधारण क्रू आणि एक साधारण ते आम्हाला गाव घाबरतच होतं की अरे आले आले आले, पळा 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 या झोनचं. कारण आम्ही खूप मस्ती करत होतो, हम्म. खूप म्हणजे भयंकर मस्ती करत होतो. म्हणजे आम्ही जेव्हा तिघं शूटिंग करत होतो तेव्हा आमच्या बरोबर एक माणूस ठेवला होता की तू बाबा ह्या तिघांवरती नजर ठेव, ते बापरे. कुठेही जातील. तर आम्ही कुणाच्या घरी जायचो, कुणाच्या अंगणात जाऊन बसायचो, अरे यार चर्चा बिर्चा करायला लागायचो. तिकडे लोक शोधतात, अरे गेले कुठे. कारण काय आहे, एकतर कोकणात शूटिंग आहे, हो तेच. कोकणातली माणसं तुम्हाला माहिती आहे सगळी प्रेमळ. हो. त्यामुळे आमचं असं झालेलं की अरे आलो कोकणात, आम्ही श्वास घेतल्यासारखं झालं होतं. त्याच्यामुळे शूटिंग तर आम्ही करतोच आहे आणि मजा तर आम्हाला करायचीच आहे हम्म. असं. पण ते अजिबात काय असं हॉरर प्रसंगावर आमच्यावर काय घडलं नाही असं काही. निकिता ताई, तुझ्यासोबत अशी कोणती आठवण आहे का की जी कायम तुझ्या लक्षात राहिली या शूटिंग दरम्यानची? सगळ्याच आठवणी आहेत खरं तर. म्हणजे मी शुभम प्रोडक्शन आणि ही सगळी माणसं, म्हणजे असं वाटत नाही मला की मित्रमैत्रिणी वगैरे कोणी आहे, हे माझं कुटुंब आहे. आणि काम करताना सुद्धा सगळ्यांनी इतक्या एकतेने, म्हणजे इतकं मन लावून काम केलंय ना प्रत्येक वेळी, की असं झालंय ओके आपण घरातल्या माणसांसोबत जसं प्रत्येक गोष्ट शेअर करून काम करत असतो ना, तर तसं आहे की ओके तू थोडं कर, तू थोडं कर, तू थोडं कर, आणि एक काहीतरी चांगलं प्रोडक्ट आपण घेऊ. त्यामुळे प्रत्येक आठवण महत्वाची आहे. आणि जसं कोकणातलं होतं तर मी पहिल्यांदा कोकणात गेली होती शूटिंगच्या ओ. निमित्ताने. हा, कोकण माहिती होतं, सगळे फोटोज व्हिडिओ सगळ्या गोष्टी, पण एक जी उत्सुकता असते की काय आहे तिथे, ती शूटिंगच्या निमित्ताने मला तिथे जायला मिळालं, तिथे राहिली. तिथलं वातावरण, तिथली माणसं, सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा पाहिल्या किंवा अनुभवल्या. आणि या सगळ्या इतक्या सुंदर होत्या. म्हणजे आमचं जेव्हा तू शूटिंग बघशील तर रात्रीचे आम्ही सीन्स केलेले आहेत. आमचा जो सीझन 3चा एंडचा सीन आहे तो आम्ही अख्खी रात्र शूट केलाय. Climax. पण अख्खी रात्र आम्ही शूट करत असताना सुद्धा जसं ऐकलेलं असतं आपण की भूतं असतात हं कोकणात, काहीही अनुभव नाही आला. आणि मेन आम्ही नरवणमध्ये शूट केलं. इतकं गोड आणि इतकं छान गाव आहे ना ते, आणि तिथली माणसं पण इतकी प्रेमळ आहेत की असे काही अनुभव येण्याचा प्रसंग कुठेच नाही आला, जेन्युअनली नाही आला. उलट त्या गावातनं जाताना नेहमी असं वाटलं की खूप जुनं जन्मोजन्मीचं नातं आहे इथे कुठेतरी आपलं, आणि ते सोडून आपण कुठेतरी पुढे चाललोय. एक्सपिरियन्स तर खूप कमाल होता, कारण की खरं सांगू तर कोकणात शूट करतोय याहून सुंदर गोष्ट असूच शकत नाही. कारण की आम्ही ह्या झोनला होतो की तिघांनी जसं बोललो की पहिल्यांदा काम करत होतो. सो आम्ही एकमेकांना ओळखत होतो. तर असं होतं की मजा मस्ती करूया आपण, काम होत राहील म्हणजे आपण मजा मस्ती करायला जाऊ, कारण की तसंही प्रेशर घेऊन काम करण्यात अर्थ नव्हता. आणि म्हणून की आपण मजा मस्ती करूया आणि आपण एन्जॉय करूया काम. तर डेफिनेटली आपण एन्जॉय केलं तर लोक ऑब्व्हियसली एन्जॉय करतील. सो हा झोन होता, ही मेंटॅलिटी होती आमची, आणि त्या ह्याच्यानेच आम्ही गेलेलो तिकडे. त्यामुळे जसं आता हे म्हणाल की आम्ही मंदार म्हणाला की आम्ही खायचो, मजा मस्ती करायचो, त्या मधल्या सीनमध्ये इतकी लोक बाकीची पण आमच्यासोबत मिक्स झालेली की जेलप झालेली की मध्ये मध्ये डिरेक्टर सर पण होते, ते पण मध्ये येऊन क्रिकेट वगैरे खेळायचे सीनमध्ये वगैरे. बाकीची लाइटिंग मध्ये तो पण चला आपण क्रिकेट खेळूया वगैरे. गावातली पोरं ती येऊन थांबायची बाहेर, ह्यांचे कधी सीन संपताय, दादा चल क्रिकेट खेळूया. सो ती लोक पण अशी हळूहळू ती इन्व्हॉल्व्ह झालेली, कारण की ते एकंदरीत गाव तर सुंदरच आहे गुहागरमध्ये, नरवण गाव, आणि लोक पण इतकी प्रेमळ होती ना की त्यांनी पण खूप सपोर्ट केला आम्हाला. म्हणजे मला नक्की सांगायला आवडेल की एक पालखीचं सीन आहे आमच्या या सिरीजमध्ये, पहिल्या सीझनमध्ये. त्यात ऑब्व्हियसली त्यावेळी त्या पालखी वगैरे काही नव्हती गावात, पण त्या शूटसाठी जवळजवळ मला वाटतं 40 लोक पालखी वगैरे नटून थटून, जसा पालखीला पण येतो शिमग्यात तसे नऊवाऱ्या साड्या घालून वगैरे, सगळे ते ढोल वगैरे घेऊन निसून सो त्या सगळ्या ती लोक पोचलेली तिकडे त्या सीनसाठी नुसते का. आणि ते संध्याकाळी 6 वाजता आले, पण तो सीन मला आठवतोय की 8:30-9ला शूट झाला, पण तरी पण तो तिकडे थांबलेले आणि त्याच एनर्जीने त्यांचा सीन केला.
सो ती मला वाटतं ती गंमत आहे कोकणातली आणि त्या जागेची की ती इतकी एनर्जी पॉझिटिव्ह होती ना की त्यामध्ये इतकं शूट करायला ओव्हरऑल मजा आली खूप. अरे भूताचा काय एक्सपिरियन्स आला का विचारलं? नाही पण नाही चाललं कारण की त्याच्यासाठी हेच सगळं इतकं असल्यामुळे की भूत आणि तो त्याने क्लिअर केला ना की आम्हीच असे होतो ना हो. की कोण आमच्या जवळ येणार, कोणाची एवढी डेअरिंग आहे की आम्हाला घाबरवेल असं होतं. अच्छा. भूताचा आम्हाला बाहेरचा एक्सपिरियन्स नव्हता, पण हम्म. जी सिरीज मधली आमची भूत आहे हा तिला लोक घाबरायला लागले होते नंतर. आणि मेन आम्ही सुद्धा की काही वेळानंतर असं व्हायचं की कॅरेक्टर मध्ये की हिला काहीतरी झालंय. काहीतरी. सो नंतर हो, हो. आम्हालाच वाटायचं की हिला घाबरू खऱ्या भूताला घाबरू. सो ती डेंजर होती. कारण ती दिवसभर त्या गेटअप मध्येच असायची. ते हम्म. ते ते तिचं कौतुक आहे, ते लेन्स लावून. आणि ते कारण तिला सतत भिजवायचंच ना, ती हम्म. पाण्यातून वर येते असं त्या सिरीज हो, मध्ये हो. आपल्या. तर ती दिवसभर त्या गेटअप मध्ये असायची आणि दिवसभर त्या ह्याच्यातच असायची ती की मग एका पण बाबा तू सीन बिनच्या मध्ये येऊ नको यार. अचानक रात्री दिसायची कुठेतरी ती व्हिडिओ काढताना, रील करताना. त्यामुळे जरा ती आमची होती भूत भारी होती. तुम्ही कधी ट्राय केलंय का मग तिच्यासारखं जसं होतं की त्या झोन मध्ये जाऊन वगैरे? तिसऱ्या सीझन मध्ये तसे आमचे खूप सारे झोन क्रिएट झाले आहेत. ओके. हा, जे आम्हाला अपेक्षित नव्हते आणि आम्हाला करायला काही सीन्स खूप धमाल आली. म्हणजे असं मी म्हणेन की आपण जेव्हा लहानपणापासून पिक्चर बघतो तर आपले ड्रीम सीन असतात ना हो. की यार मला पण ना अशा माझ्या वाटेला असा कुठला तरी सीन यायला पाहिजे जिथे मी रडतोय, असं होतंय तसं होतंय. तर तसे आमच्या वाटेला काही सीन्स आले आहेत, रोमॅन्टिक सीन्स आलेत जे रिअल लाईफमध्ये आपल्याला करायला मिळत नाही. ते रिअल लाईफमध्ये आपल्याला करायला मिळालंय. आपल्याला म्हणजे बनेल आमच्या करायला मिळालंय. आणि मलाही मिळालं, पण माझा रोमॅन्स हा कॉमेडी होता पहिल्यापासून. माझी जी प्रेयस आहे ही वात्रट होती, त्याच्यामुळे ते तितका मला तेवढा नाही आला. पण जो बनेला मिळाला. त्याच्यानंतर एक जसं आपण दिलचाहता है पिक्चर पाहिला, तर ते मित्रांची गोष्ट आहे ना, 3 हो. मित्रांची. तर ते म्हणजे त्या झोनचा आम्हाला काहीतरी करायला मिळाला. ती फिलिंग खूप भारी आली. आणि पहिला सीझन, दुसरा सीझन किंवा तिसरा सीझन म्हणा, हे आमच्यासाठी स्वप्नासारखंच आहे. म्हणजे क्रिएटरचं खूप कौतुक आहे आणि मेन आमच्या डिरेक्टरचं खूप कौतुक आहे. आमच्या पहिल्या 2 सीझनचे डिरेक्टर अजय सरतापे म्हणून आहेत. त्याने आम्हाला लहान बाळासारखं अगदी ट्रीट केलं. कारण आम्ही जेन्युअनली सांगतो, आम्ही खूप वात्रटपणा करत होतो, पण चांगल्या अर्थी. अजिबात कोणाला त्रास द्यायचा म्हणून वातावरण हलकं ठेवण्यासाठी त्यांनी खूप आम्हाला सांभाळलं. आणि आमच्या तिसऱ्या सीझनचा डिरेक्टर सचिन गोताड दादा, ज्याचं ते गावच आहे नरवड, तो तिकडचाच राहणारा आहे. त्यांनी आम्हाला खूप सांभाळलं आणि त्याचं कौतुक असं, कारण 2 सीझन लोकांना, प्रेक्षकांना खूप आवडले होते. आणि तिसरा सीझन त्याच्यावर एक टास्क होता की ते कुठे हल्लं नाही पाहिजे, कुठे काय गोष्टी नाही झाल्या पाहिजे. तो आमच्यात मर्ज झाला. आम्ही त्याच्या एकमेकांना आम्ही सांभाळून घेतलं प्रत्येक वेळी काम करताना. त्याची टेक्निक काय, त्याची पद्धत काय, कारण आम्ही 2 सीझन वेगळ्या डिरेक्टरवर काम करत होतो. तिसरा सीझन तोही आमच्यावर काम करतो आणि आम्हीही त्याच्यावर काम करण्याची पहिली वेळ होती. पण आम्हाला असं काम करताना कधीच नाही वाटलं की आमची पहिली वेळ, कारण पटकन आम्ही जेलप झालो एकमेकांमध्ये असं. आता मी तुम्हाला काही आपल्या मराठी चित्रपटातले काही डायलॉग सांगणार आहे. ते तुम्हाला अशाच हॉरर किंवा झॉम्बी टाईप किंवा क्रीपी आवाज काढून तुम्हाला ते परत एकदा रिक्रिएट करायचं आहे. निखिल दादा, तुझ्यापासून स्टार्ट करूया. मला नाही भूताचं काही असं. सोपा डायलॉग, सर्वात साधा. धनंजय माने इथेच राहतात का? ठक ठक. धनंजय माने तेच राहतात का? टक टक. मस्त. निकिता ताई, तुझ्यासाठी साधा डायलॉग आहे. मला ओळखलं, मी तुमची लाडकी छकुली. मला ओळखलत मला तुमची लाडकी छकुली. हो बाई. लुक केलेला तिने, लुक. पुढचा डायलॉग असा की गणपती बाप्पा, आता तूच आमची नौका पार लावायची आहेस. दुसरा डायलॉग आहे का? नाही. गणपती बाप्पा, आता तूच आमची नौका पार नवरा माझा लावायची. नवसाचा म्हणतो. हा, हो. तिथं त्यात बाप्पा पण आलाय. हो, म्हणूनच. हो, दुसरं काय आहे का? तुमच्या आवडीचं घेऊयात मग. आणखीन कोणता? चला, बँक लुटूया. बँक मागून लुटूया. हो. बँक लुटूया, मागून लुटूया.
बँकेच्या मागून तुया. मस्तच मस्तच. दादा तुझा कोणता आवडता डायलॉग आहे? माझा आम्ही आमच्या सिरीजचाच डायलॉग घेतो ना, कोकण कोकणवाला. कोकण कोकण आहे, तू पण मी पण आणि आपण सगळे कोण आहे? वा मस्त. थँक्यू. छान. आता मला सांगायचंय की तुमच्यामध्ये असं कोण होतं जे नेहमी सेटवरती लेट यायचं? आम्ही दोघं, मी आणि बने. अरे बघ, आम्ही का लेट यायचो ते पण सांगतो. कारण सकाळी 8 वाजल्यापासून शूटिंग 8 वाजल्यापासून शूटिंग चालू व्हायची, ती 2 वाजता संपायची. परत दुसऱ्या दिवशी 8 वाजता. माणसाला झोप पाहिजे ना. मग एकतर आमचं एवढा बॉन्डिंग होतं, मी, सिद्धू आणि बने आम्ही एकाच रूम मध्ये होतो राहायला, हा, हा. जे काय 5-6 दिवस हो. शूटिंगचे. त्याच्यामुळे सिद्धू बिचारा आमचा पहिला उठायचा आंघोळ करून, जे पहिले सिने सिद्धू करून यायचं, नंतर आम्ही जायचो. पण मी आणि बने बऱ्यापैकी उशिरा जायचोच, अर्धा तास वगैरे असं. आणि मग तुमच्यामध्ये असं आहे का की जे सर्वात जास्त मेकअपला किंवा आवरायला फार वेळ लावायचा? ठीक आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. हा. नाही नाही, कुणीच नव्हतं खरंच, प्रामाणिकपणे कुणीच नव्हतं. सगळेजण टायमावरती असं? अगदी अगदी. हे बघ, हेमंत दादा सांगतोय, सगळे योग्य वेळेत यायचे. आम्ही एकदाच मेकअप करतो, म्हणतो तो राहायचा की नाही माहित पण नाही. आम्ही तसंच फिरत बसायचो. बरं. आता एक जी अशी नवीन कॉन्सेप्ट आहे वेब सिरीज बद्दलची. आता सगळेजण आहेत, सगळ्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय, पण तुमचं मत काय की आता जसं जग पुढे चाललं आहे तर त्यामध्ये कशा टाईपच्या सिनेमा असो किंवा नाटक असो, नाटक तर आपण असं म्हणायला नको, पण काही ना असं एका लाईनच्या मागे गेलेलं आहे, त्यामध्ये आता नवीन वेब सिरीजची भर पडली आहे. तर तुमच्या मते तुम्हाला पर्सनली काम करायला कशात आवडेल आणि तुमचं मत काय याबद्दल? तू म्हणालीस ते मला अगदीच नाही पटलं, कारण नाटकाला खूप चांगले दिवस आले आणि नाटकं खूप छान सुरू आहेत आणि त्याला प्रेक्षक देखील चांगला प्रतिसाद देत आहेत. आणि मी स्वतः आठवड्यातनं एकतर नाटक जाऊन बघतोच, त्यामुळे नाटकाला खूपच चांगले दिवस आहेत. आणि नाटक बघणं, नाटक हा श्वास आहे खरं तर. अगदीच. त्यामुळे नाटक कायम वरच्या पातळीलाच राहील माझ्यासाठी तरी. पण सगळ्या फॉर्मॅटमध्ये काम करायची इच्छा आहे. सगळ्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक फॉर्मॅटचं काम कशा पद्धतीचं आहे ते करायची इच्छा. आता यूट्यूब सिरीजचं काम कसं होतं हे आता आम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातनं कळालंच. आता परत सिनेमाची काम आम्हाला बरीच करायची आहेत, खूप लोकांसोबत काम करायची आहेत आणि वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करायचं आहे, रायटर्स सोबत काम करायचे. असे बरेचसे लेखक आहेत आपल्याकडे नवीन नवीन जे खूप छान लिहितात. बऱ्याचदा असं होतं की मला त्या दिग्दर्शकासोबत काम करायचं. मला असं वाटतं की छान लेखकांनी लिहिलेली स्क्रिप्ट मला जर मिळाली, माझ्या वाट्याला आली तर मला खूप भारी वाटेल. सो ते एक आहे. आणि प्रत्येक ह्याची गणितं वेगळी आहेत, प्रत्येक ठिकाणचं काम वेगळं आहे. त्यामुळे तिथे जाऊन ते शिकणं जास्त महत्वाचं आहे. तिथे जाऊन ते कसं करतात काम किंवा कसं केलं पाहिजे काम, आणि ते शिकण्याची जास्त मजा वाटते मला. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल आम्हाला सगळ्यांना, तेव्हा आम्ही ते शिकू आणि अजून पुढे पुढे जाऊन छान छान त्या आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करायची खूप इच्छा आहे सगळ्यांची आणि सगळ्यांसोबत काम करायची इच्छा आहे. नक्कीच. सिद्धेश दादा, तुझा पण पहिलाच एक्सपिरियन्स होता, तर तुझं मत काय आहे? नाही, याच्यात ते कामं केलेली आणि सिरीजचं पहिलंच होतं, पण नाही ग, तेच आहे की सगळ्या, जसं निखिल म्हणाला की सगळ्या ॲज अ कलाकार म्हणून मला असं वाटतं की एकदा कलाकार स्वार्थी असतो तसं. ओके, कारण की प्रत्येकाला वाटत असं की माझ्या वाटेला अशी वेगळी कामं यावीत, कारण की म्हणजे मी पण बऱ्यापैकी थोडी कॉमेडीज कामं केलेली, पण ह्यात थोडंसं इमोशनल एक वेगळे लेअर होते त्या कॅरेक्टरला, अमेयच्या कॅरेक्टरला. कॉमेडी तर होतंच, पण बाकीचे पण लेअर होते. सो ते करताना खरंच खूप मजा आली, कारण की काहीतरी वेगळं करायला मिळालं आणि ती लोकांना आवडतं याचं समाधान आहे. कारण की ज्या पद्धतीने लोक कमेंट्स करतात आणि लोक भेटतात, बोलतात, त्याच्यावर ते खूप बरं वाटतं. सो याच्यावर असं वाटतं की आपण ट्राय केलं पाहिजे, कारण की ट्राय केलं नाही तर कळणार नाही की आपण काय करतोय आणि कितपत करतोय, की जमतंय की नाही आपल्याला. सो ते केलंच पाहिजे आणि ते आवडेल नक्कीच करायला, वेगळ्या माध्यमात काम करायला. आणि अगेन मी परत तो मुद्दा बरोबर परत सांगेन की मराठी नाटकं नाही, खरंच खूप त्याच्यावर चांगले दिवस आलेत. करुणाष्टकेसारखं नाटक आहे, अॅनिमल सारखं नाटक आता आलंय, भूमिका. सो बरीच सुंदर सुंदर नाटकं आली आहेत आणि लोक पण जातात. नाही असं नाही, म्हणजे सॉरी, म्हणजे खूप लोक बोलतात की नाही जात लोक, पण लोक जातात बघायला. ते माइट बी आपल्याला दिसत नसेल, पण लोक जातात बघायला, आणि म्हणून तर नवीन नाटकं येत आहेत ना, आणि लोक जात आहेत म्हणून. सो आणि प्रत्येक माध्यमाची ती गंमत आहे, म्हणजे सिनेमा, फिल्म, शॉर्ट फिल्म म्हणा किंवा मग आपली वेब सिरीज म्हणा.
सो प्रत्येक त्या माध्यमाची एक गंमत आहे आणि नक्कीच ती आणि प्रत्येक आणि अनुभवला मला पण आवडेल ती प्रत्येक अजून माध्यमात. पण नाही, सगळ्या माध्यमात काम करायला खूप आवडेल. मला एकच बोलायचं आहे की नाटकाला रसिक प्रेक्षक जात आहेत, फक्त एक खंत वाटते की आपली यंग पिढी कमी जाते. हो तरुणांनी नाटक बघितलं पाहिजे, कारण आपलीच पिढी आहे जी काहीतरी करू शकते आणि काय चांगल्या चांगल्या गोष्टी मांडू शकते. तर नवीन दिग्दर्शक नवीन लेखक येत आहेत, पण प्रेक्षक म्हणून तरुण वर्ग कमी जातोय. हो त्यामुळे त्या तरुण वर्गांनी जास्त नाटकाकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आता तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये मला एकच शब्द वारंवार येतो की तुम्ही खूप काही शिकला, खूप काही शिकला. तर आता तुमच्यासोबत जे तुमचे सहकारी मित्र आहेत, मला फक्त सांगायचंय की तुम्ही त्यांच्याकडनं अशी कोणती गोष्ट शिकलाय जी नेहमी तुमच्या सोबत राहील? अच्छा, म्हणजे आता इथे बसल्यात आणि जे नाही नाही, त्यांच्याबद्दल नक्की सांगू? तुम्ही कोणाबद्दल सांगू शकता सहकारी ओके, मित्र? ओके. अच्छा, आता इथूनच सुरुवात करतो. निकिताकडून मी एक शिकलो की निकिता खूप प्रेझेंटेबल राहते. म्हणजे ती सीनमध्ये असो किंवा त्याच्यानंतर पॅकअप नंतर आम्ही जेव्हा जेवायला एकत्र असायचो, तर ती खूप प्रेझेंटेबल राहते. तर तसं मी राहायचा आयुष्यात प्रयत्न करेन. ते मी त्याकडून शिकलो. सिद्धूचं टाइम मॅनेजमेंट खूप मस्त आहे. त्याचं शेड्युलिंग खूप मस्त आहे. त्याच्या खूप साऱ्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि मी त्याच्या अगदी अपोजिट आहे. माझं टाइम मॅनेजमेंट पण नाही, माझं शेड्युलिंग काहीच नसतं माझं. तर ते मी शिकेन. बनेकडून बनेचा ह्युमर आणि बनेचं कोकणाविषयी किंवा इतर विषयी म्हणजे आपण म्हणू ना की बने बिंदास आहे. जो बिंदासपणा आहे ना बनेकडे, तो मी शिकेन. कारण तो बिंदास कुठेही फिरायला जातो, बिंदास एकटा कुठेही फिरतो, तो एकटा सगळा अनुभव घेतो. ते माझ्याने होत नाहीये, कारण बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात चालू असतात, घरचं ह्याव त्या. तर ते एकतर स्वतःसाठी वेळ देणं हे मी बनेकडून शिकेन असं. आणि बाकी काय जे आहेत ते म्हणजे खूप खूप जण आहेत असं, पण आता हे 4 जण हो, 3 हो. जण एवढं शिकेन असं. सगळ्यांकडनंच काही ना काही शिकेल. पहिले तर प्रोडक्शनकडनं, कारण नव्या चेहऱ्यांना संधी देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून ही जी त्यांनी टीम छान उभारली आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून पहिला सीझन, सेकंड सीझन, थर्ड सीझन ओके प्रेक्षक प्रेम देत आहेत, पण त्यांनी विश्वास पण आमच्यावर ठेवला. सो एखादी गोष्ट छान होऊ शकते, आपण कुठेतरी विश्वास ठेवायची गरज आहे. ही गोष्ट मी प्रोडक्शनकडनं शिकेल. दुसरा बने, निखिलकडनं मी जेन्युइनली शिकेल की सेम ह्युमर त्याचा, कारण टायमिंग महत्वाचं असतं आपण म्हणतो कॉमेडीमध्ये, आणि मला कधीच जमत नाही कॉमेडी, खरोखर नाही जमत. ओके, मी एक वेळ इमोशनल सीन खूप छान करू शकते, पण मला आपल्याला माहित असतं आपल्याला खूप छान काय जमू शकते. मला नाही जमत तेवढी कॉमेडी की ओके कळत. पण या लोकांशी बोलता बोलता हे कुठेही कॉमेडी करतात. सो हे कसं सुचतं असं होतं नंतर. तर ती गोष्ट. मंदारकडनं मी सिरियसली शिकेल की मंदार बिनधास्त आहे, खूप सॉफ्ट हार्टेड आहे आणि मेन खरं म्हणायचं तर तो जेन्युइन पर्सन आहे. म्हणजे मनात कपट नाहीये, काहीच नाहीये, जे आहे ते तोंडावर आहे. भाई मी हे बोलतो ते आहे, ते बोलतो ते आहे. तर त्यामुळे मी खरंच याच्याकडनं हे शिकेल. आणि असं नाही की सिरीजमध्येच, शूटच्या दरम्यान, शूट नंतर सुद्धा किंवा मंदारला फोन केल्या, कोणत्याही गोष्टी अडचणी सांगितल्या, ओके मंदार एक आहे, निकिता मी आहे, किंवा एक प्रॉपर हेल्प करतो व्यवस्थित. सो ती गोष्ट मी त्याच्याकडनं शिकेल. सिद्धू, मी नेहमी म्हणते मुलींना आवडणारा एक मुलगा, एक तो पॅटर्न असतो ना की हा मुलगा मुलींना आवडतो, तसा सिद्धू आहे. म्हणजे आमच्यासाठी तर पोकीबॉय असतो ना जो आपला, तो सिद्धू आहे. तर जेन्युइनली सिद्धू खूप गोड आहे, खूप गोड आहे. आणि काम करताना पण सिद्धू कामाच्या बाबत, म्हणजे तो जिथे आता काम करतोय जॉब किंवा सगळ्या गोष्टी, त्या सुद्धा प्रॉपर सगळ्या टायमिंगने मॅनेज करणं, तिथे सुद्धा अटेंटिव्ह राहणं, त्यानुसार इथे सुद्धा व्यवस्थित अटेंटिव्ह राहून काम करणं. आणि मेन जर उद्या सकाळी हा कॉल टाइम आहे ना, तर जेन्युइनली सिद्धू रेडी असायचा. ओके की ओके, तसा प्लॅन पण असायचा, आपण गणपती मंदिरात जाऊयात, गणपतीचं दर्शन घेऊयात, मग शूट करूयात. सो तो सगळ्या गोष्टी छान नाही, खरंच आहे. सिद्धूचं खूप छान आहे. बाकी सगळ्याच गोष्टी, जर स्नेहलताई आहे जी आमची भूत आहे, तिच्याकडनं मी शिकेल की ओके चॅलेंज कसं ऍक्सेप्ट करायचं. ती कोणत्याच गोष्टीला नाही म्हणाली, ठीक आहे मी करेल, प्रयत्न करते. सो ती गोष्ट तिने खूप छान केली. त्याच्यानंतर प्राची आहे. प्राची पण एक बबलीनेस आहे प्राचीमध्ये, पण एक सोजवळता, बबलीपणा आणि मेन काम करत असताना सगळ्यांना आपलं म्हणून कसं काम करून घेणं, हे मी खरंच प्राचीकडनं शिकेल. अजून दीपाताई आणि आपला संदीप दादा आहे, तर त्या दोघांकडनं, दोघंही सिनियर आहेत. सो खूप गोष्टी माझ्या ते ऍक्टिंगच्या बाबतीत कमी आहेत, अजूनही आहेत, ते शिकतेय मी, आणि त्या सगळ्या गोष्टी त्या दोघांकडनं शिकेल. नक्कीच.
आता इकडेच मी सुरुवात करतो की निखिल कडनं सुरू करतो. निखिलची ना जी विचार करण्याची क्षमता आहे एक, आणि तो कुठल्या लेवलला विचार करून तो विनोद तर येतातच, टायमिंग पण आहे सगळं, पण ना ती एक बुद्धी तुम्हाला, एक ती विचार क्षमता लागते तुम्हाला. ते एक गोष्ट दिसते की ती कशी ट्विक करायची, ती वेगळ्या अँगलने बघायची क्षमता त्याच्याकडे आहे. म्हणजे मी जर हे असं बघतो तर त्या वेगळ्या अँगलने तो बघू शकतो आणि त्यातून ते ह्युमर क्रिएट होतो. सो ती खूप गोष्ट शिकण्याचा मी प्रयत्न करीन निखिलकडनं. निकिताकडनं अगेन मंदार बोलला ते मी ॲग्री करेन की तिचं एक प्रेझेंटेबल राहणं, सगळ्या गोष्टी की नीटनेटकेपणा, व्यवस्थित क्लिअर, काय साफसफाई वगैरे नीट ठेवणं वगैरे. सो म्हणजे आमच्या तिघांची रूम बघाल तर बाबा असं व्हायचं उद्ध्वस्त यांची, बाबा आम्हाला ओरडायची, ठीक आहे टॉवेल आहे तुमचं, हे आहे ते आहे, हो थांब जरा ग, घाई गडबड आहे. सो तो मुद्दा असायचा, पण नाही नक्कीच ते एक शिकण्यासारखं आहे तिच्याकडनं. आणि मंदारकडनं जो मंदार म्हणाला ना त्याचं स्वतःचं अनप्लॅन किंवा मॅनेजमेंट त्याचं कमी आहे, ते मी शिकीन. कारण की मला असं वाटतं की जास्त मॅनेज असणं पण कधी कधी तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक आहे तुम्हाला. कारण अनप्लॅन असणं गोष्टी पण तुम्हाला खूप गंमत येते, मजा येते. काही गोष्टी नाही प्लॅन करायच्या, मेसी असावं काय प्रॉब्लेम नाही, बघूया तरी, तो बिंदासपणा देतात, तो बघूया तरी काय होईल ते होईल, बघूया ना आपण नंतर देख लेंगे. सो तो जो आहे ना, तो एक गुण मी प्रयत्न करेन की खूप जास्त मॅनेजमेंट न करता बघूया तरी काय होतं, तर ते एक त्यात पण गंमत आहे. सो ते मी ट्राय करेन. नक्कीच. सगळ्यांनी सगळंच सांगितलं. आता माझ्याकडे काय राहिलंय माहित नाही मला, पण नाही तेच म्हणजे आता आम्ही जेवढे सगळे कलाकार ह्या सिरीजच्या दरम्यान आम्ही एकत्र होतो, म्हणजे स्क्रीन समोरचे नाही, पडद्यामागचे पण कलाकारच. सो ते सगळ्यांकडनं एक शिकण्यासारखी गोष्ट आहे, कारण सगळे प्रतिभावंत आहेत, प्रत्येकाची प्रतिभा आहे, प्रत्येक जण त्यात माहीर आहे की त्याला ते जमतं तर त्यालाच जमतं, ते मी नाही करू शकत, किंवा मला काही जमत असेल तर ते त्याला कदाचित नाही जमू शकत, असं प्रत्येकामध्ये असतं. सामान्य माणसांमध्ये पण तसं असतं. त्यामुळे प्रत्येकानं आपण कधी ना कधी काही ना कधी नकळत शिकत असतो. असं आपण काही ठरवून शिकत नाही की अरे आता मंदार ऍक्टिंग करतो बसतो जरा असं करतो, हे मलाही शिकायचं, असं नाही होत. ते नकळत आपण एक ऑब्झर्व करत असतो आणि ते कुठेतरी आपल्याला ना आपल्यातच सुरू असतं की अरे हे नाही जमत रे आपल्याला, किंवा आपण हे करून बघितलं पाहिजे का. तर मला असं वाटतं ना की शिकण्यासाठी ना मला असं एक टास्क म्हणून किंवा एक्सरसाइज म्हणून ना मला प्रत्येकाचं कॅरेक्टर करायला आवडेल, आमच्यातलेच एकमेकांची. तर मला मंदारचं कॅरेक्टर करायला आवडेल, त्यातून मला काहीतरी शिकायला मिळेल, की मला जर ह्याचं कॅरेक्टर करायला मिळालं तर मी काय करेन, किंवा मला कसं जमेल का. ते काही मुद्दे मला त्यावेळेला शिकायला मिळू शकतात. आणि मंदारकडनं मी एक गोष्ट शिकू शकतो की किती मोठा सीन आला तरी घाबरायचं नाही, सीन करायचा, त्याचं प्रेशर नाही घ्यायचं. कारण बऱ्याचदा आपण सीन बघून आधी अरे एवढं करायचंय का, हे असं होतं, मला होतं बऱ्याचदा, कारण सवय नसते आपल्याला. आणि आम्हाला कसं तालिमीची सवय असल्यामुळे तर आम्हाला वेळ मिळतो, तालीम केल्यानंतर आपल्याला वेळ मिळाला, आपण काम करतोच चांगलं. पण क्विक काम करायचं असेल तर ते कसं केलं पाहिजे, ते चेहऱ्यावर न दाखवता किंवा आपलं मॅनेज करून ते कसं ते छान प्रेझेंट करता आलं पाहिजे, ते त्याकडनं मी शिकू शकतो आणि शिकायला हवं खरं तर. निकिताकडनं शिकणार की गोष्ट की तिची भाषा चांगली आहे, ती छान बोलते मराठी, तिचं वाचन पण चांगलं आहे, थोडंफार बरोबर बोलतो ना मी आहे, त्यामुळे तिचा अभ्यास पण चांगला आहे. म्हणजे फक्त आपल्या इंडस्ट्रीबद्दलच नाही, इव्हन सगळं इन जनरल तिला बऱ्याच गोष्टी माहिती असतात ज्या आम्हाला माहित नसतात. आम्ही असे काय सांगते हो असं आमचं होतं. त्यामुळे ते काय तिचं जनरल नॉलेज पण चांगलं आहे. ती खूप ट्रेंडी आहे, म्हणजे तिला माहिती असतं काय घडतं आजूबाजूला आपल्या, तर ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचलेलं पण नसतं, आम्ही आमच्याच दुनियेत असतो. त्यामुळे ते एक सतत तिच्याकडनं शिकण्यासारखी की ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्या कलाकार म्हणून पण. आणि सिद्धूकडनं शिकता येईल की तो खूप इनोसंट आहे, म्हणजे त्याच्यासारखं जगता आलं पाहिजे खरं तर तो, आणि खूप मुकाळा ढाकळा आहे, म्हणजे त्याच्या मनात काय नसतं कधीच. आणि तो एवढा बिंदास आहे की तो काय बोलून जातो काय करून जातो त्याला पण कळत नाही, आणि त्याला कधी कळू पण नाही असं मला वाटतं. कारण सगळ्यात जास्त आम्ही एन्जॉय ना ह्याच्यामुळे केलं, कारण मी असतो तेव्हा मी काहीतरी करत असतो त्यामुळे लोक एन्जॉय करतात, पण मी कधी एन्जॉय नाही केले बऱ्याचदा, तर ह्याच्यामुळे मी खूप एन्जॉय केलंय. कारण मला एक कोणतरी असा माणूस भेटलाय जो माझ्यासारखाच आहे, दिसत नाही तो पण आहे तो, त्याच्यामुळे ते करताना ना. आणि आमचं एवढं आता त्याला काय म्हणून मला सतत आम्ही ते बोलतोय की बॉन्डिंग आमचं, पण खरंच डेंजर बॉन्डिंग आमचं. ते आम्हाला सांगायची गरजच नाही लागत काही पुढच्याला की अरे काय तुला करायचंय का. आता येताना पण गाडीत आम्ही ना एक गोष्ट बघतो ना, त्या एका गोष्टी आमचा सेमच विनोद होता. तर माझं की एवढं नसावं रे, एवढं नाहीये, पण ही खूप टचवूड खूप भारी आहे.
आणि हे कायम शेवटपर्यंत असं राहावं. आणि अजून एक गोष्ट की या सिरीज मध्ये तुम्हाला आमचे एक वेगळे लुक बघायला मिळतील आणि त्यात मी तर लय डेंजर दिसतोय त्याच्यामुळे तुम्हाला मजा यायला बघताना तो लुक. त्यामुळे आम्ही हा सगळ्या सिरीज मध्ये सगळं करून बघितलंय, सगळं जगून बघितलंय. हो. त्यामुळे कलाकारची हीच ताकद आहे की तुम्हाला सगळं जगून बघता येतं एकाच वेळेला, वेगळ्या प्रकारच्या वयात जाता येतं, त्या इमोशन्स मध्ये जाता येतं. त्यामुळे ह्या सिरीजची गंमत तीच आहे की त्याने आम्हाला सगळं एक्सप्लोअर करायला लावलं, स्वतःला माणूस म्हणून पण आणि ते कॅरेक्टर म्हणून पण. त्यामुळे खूप धमाल आली या सिरीजच्या निमित्ताने. आणि आता अशा गप्पा मारताना त्या गोष्टी आठवतात ना, हो. तर भारी वाटतंय. आणि काय झालंय की संपलंय हे जेव्हा कळतंय ना, ते जरा थोडं असं हे होतं की अरे यार परत ती मजा नाही येणार, परत ते भेटणं. पण ती धमाल ती तिकडेच, ती ठरवून पण नाही आपण करू शकत. ती शूटला जाणं, तिथे गंमत करणं, आणि आम्ही मजा मस्ती म्हणजे आपण त्यासाठी वेगळे बसून बोलू वाटलं, हो, नक्की. एवढी मजा केली आम्ही. खूपच छान. सगळ्यांचं जे बॉन्डिंग आहे ते आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसलंच असेल. पडद्यावरती तुम्ही त्यांची मेहनत बघणार आहात. ती पूर्ण आता 3 एप्रिलला ती रिलीज झालेली आहे. तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा आणि त्यांची सगळी धमाल ती ज्याने बॅकस्टेज केली आहे ती तुम्हाला या एपिसोडमध्ये आज पाहायला मिळाली. तुम्हाला सगळ्यांना या सिरीजसाठी खूप सारं ऑल द बेस्ट आणि Thank पुढे असंच छान काम करत राहा. थँक्यू सो मच, तुम्ही न्यूज अनकटला आला. थँक्यू थँक्यू. आणि एक फक्त प्रेक्षकांना सांगायचं आहे की आमची सिरीज शुभम फिल्म प्रोडक्शन हे युट्यूब चॅनल आहे त्यांचं, त्याच्यावर आले. आणि 3रा सीझन हे साहीच्या 6 एपिसोड आलेत. त्याच्यामुळे कन्फ्युजन नको व्हायला, कारण पहिले 2 सीझन 1 आठवड्याला 1 एपिसोड असे आपण टाकत होतो. पण आता यंदा प्रेक्षकांमुळेच आपण 6 एपिसोड टाकलेले आहेत. त्यामुळे 6 एपिसोड तुम्ही बघू शकता, तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता, काय चूक आहे काय बरोबर आहे हे प्लीज सांगा. त्याशिवाय आम्हाला पुढची कामं करता येणार नाही. असं मंदारने सांगितलं ते त्याला मम म्हणेनच मी. आणि थँक्यू सो मच न्यूज अनकट आम्हाला इथे बोलवलं. आणि Thank you खूप so छान गप्पा झाल्या. खरं तर मला ह्या अशा गप्पा आवडतात मुळात. पॉडकास्ट म्हणण्यापेक्षा ह्या छान एका कट्ट्यावर बसून मित्रमंडळी बसलो आणि आपले किस्से सांगतोय, मजा मस्ती सांगतोय, तो ह्या झोनला बोलताना जास्त मजा येते. आणि त्यामुळे आता मजा खूप आली आणि बऱ्याच गोष्टी तुझ्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा त्या आठवल्या आणि त्या आम्ही जगल्या थोड्या वेळात. त्यामुळे थँक्यू साक्षी. असंच आपण पुन्हा एकदा भेटू आणि मजा करू. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. थँक्यू. थँक्यू.